असं आहे की निवडणुकीच्या वेळेस माझ्या गाडीवर जी दगडफेक झाली होती आणि त्या दगडफेकीमध्ये आपल्याला माहीत आहे की गाडीचे काचाला दगड मारले आणि त्याच्यामुळे काच फुटून मला जखम झाली होती. फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलं आहे की अनिल देशमुखांच्या गाडीवर एका इस्माने मोठा दगड मारला, एका इस्माने लहान दगड मारला आणि त्याच्यानंतर अनिल देशमुखांच्या गाडीची काच फुटून काचेची जखम त्यांच्या कपाळाला झाली असं फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. पण ही घटना झाल्यापासून सुरुवातीपासून याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेसचे एक मंत्री लगेच ही घटना झाल्यानंतर लगेच परिणय फुगेंनी सांगितलं की SP याच्या बाबतीत घटनेच्या बाबतीत खुलासा करतील आणि घटना झाल्यानंतर संपूर्ण चौकशी व्हायच्या पहिलेच म्हणजे 10 महिन्यापूर्वी म्हणजे आज घटना झाली लगेच SP सुद्धा कोणत्याही पद्धतीनं फॉरेन्सिक रिपोर्टची वाट न पाहता आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. राजकीय दबावापोटी या घटनेबद्दल त्यांनी उल्लेख केला. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्यावेळेस म्हटलं की ही जी घटना आहे ही एक सलीम जावेदची स्टोरी आहे. त्याच्यामुळे सुरुवातीपासून या घटनेला कशा पद्धतीनं राजकीय रंग देऊन म्हणजे या घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे 2 माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या 2 माणसाला पकडायला पाहिजे. पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं समरी रिपोर्ट त्यानिमित्तानं सादर केलेला आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आरोपी सापडले नाहीत यासाठी समरी रिपोर्ट सादर करायला पाहिजे होता. त्याच्यामुळे या बाबतीत आता जो फॉरेन्सिक रिपोर्ट जो आलेला आहे त्या फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही योग्य ती कारवाई पुढील करू आणि लवकरात लवकर मी तुम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट मी पाहिलेला आहे. आता मी गृहमंत्री असतो आम्हालाही मिळतात कागद. पोलीस खात्याकडूनच मला तो रिपोर्ट पाहायला मिळाला आहे. त्याच्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असं कुठेही म्हटलं नाही. त्यामुळे म्हटलं आहे सरळ म्हटलं आहे की अनिल देशमुखांच्या गाडीवर 2 इस्मानी दगड मारल्यामुळे एकाने मोठा दगड एकाने लहान दगड. मोठा दगड तर 10 किलोचा होता आणि टी टर्न म्हणजे 90 डिग्री टर्न असल्यामुळे गाडी एकदम स्लो होती, 5च्या स्पीडने होती आणि गाडीचा काच फुटून अनिल देशमुखांच्या डोक्याला जखम झाली असं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. चला ठीक आहे. हिंदी सर हिंदी तो हिंदी आहेत का? हाँ ये जो ई रिपोर्ट क्या के बारे में आपका ऐसे जब 10 महीने पहले गए नवंबर में जब चुनाव चालू था उस वक्त चुनाव के वक्त मेरे गाड़ी के ऊपर हमला हुआ था, दगड़ फेंक हुई थी, उसमें गाड़ी का कांच फूट के मेरे को जख्म हुई थी. हाल ही में जो फॉरेंसिक रिपोर्ट आया है ये घटना के बारे में जो फॉरेंसिक रिपोर्ट जो आया है उसमें भी उन्होंने लिखा है कि अनिल देशमुख की गाड़ी के ऊपर पथराव हुआ और पथराव के 2 आदमी ने पथराव किया. एक ने बड़ा पत्थर मतलब 10 किलो का पत्थर एक मारा अगले स्क्रीन पे,
सामने वाले स्क्रीन पे, और दूसरे ने साइड स्क्रीन से छोटा पत्थर मार के ये हमला किया। और ये हमला करने के बाद में जो गाड़ी की कांच फूटी और कांच के वजह से अनिल देशमुख को सर के ऊपर चोट लगी, ऐसा फॉरेंसिक रिपोर्ट में लिखा है। लेकिन ये बात की पूरी राजनीति की जा रही है। ये घटना जिस दिन घटी 10 महीने पहले, उसके तुरंत भारतीय जनता पार्टी के जो एक नेता है परिणय फूके, उसने स्टेटमेंट दिया कि ये झूठी घटना है, कोई इंक्वायरी नहीं हुई थी, कुछ नहीं। उसके बाद में एसपी ने भी दबाव में इन्वेस्टिगेशन के पहले, फॉरेंसिक रिपोर्ट मिलने के पहले अपना बयान दिया। उसके बाद में देवेंद्र फडणवीस ने भी 10 महीने पहले बोला था कि ये जो घटना अनिल देशमुख पर जो हमले की हुई है, सलीम जावेद की स्टोरी है करके। मतलब चुनाव के टाइम में ऐसा हमला होता है, दो आदमी पथराव करते हैं, मैं जख्मी होता हूँ, और इसको इस प्रकार से राजनीति इसमें लाके और पुलिस की बर्दाव लाके ये सब चल रहा है। इसमें सही काम है पुलिस का कि जिन्होंने मेरे गाड़ी पर पथराव किया, वो 2 आरोपी को पकड़ना ये पुलिस का काम है। और इसमें पुलिस ने ये समरी करना था। फॉरेंसिक रिपोर्ट आप देखिए, उसमें फॉरेंसिक रिपोर्ट में पूरी बात लिखी है कि कैसे 2 आदमी ने अनिल देशमुख की गाड़ी के ऊपर हमला किया, किस प्रकार से गाड़ी की कांच फूटने से अनिल देशमुख के सर की ओर बाहर लगा। ये पूरा फॉरेंसिक रिपोर्ट में लिखा है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।